अरे पनवती आहे पनवती. जन्माला आल्या आल्या आईला खाल्लं, नंतर मला अरे मला नको आहे बाळ माझं. ठेव नको तिकडे, तुझा बाळ आहे, तुझ्या जातात ठेव. आणि काय करू याला घेऊन? काय करायचं ते कर. तुझं बाळ तुझ्या ताब्यात दिलं, हॉस्पिटलचा संबंध संपला. अरे मला नको आहे. लक्ष दे, बाळ खाली ठेवता कामा नये. अरे मला नको आहे बाळ, मला नको आहे पनवती. अरे मला नको आहे बाळ. अरे तुला पाहिजे का बाळ पाहिजे? अरे बोल ना पनवती. अरे मला नको आहे बाळ. अरे बोला ना, मला नको आहे पनवती. घेऊन जा बाळ, घेऊन जा. अरे घेऊन जा ना. करणार कायस तू या बाळाचं? अरे करणार कायस तू या बाळाचं? काय नाही, तुला काय? तुला पाहिजे जाईन. तुला खरंच नकोय हे बाळ? अरे पनवती आहे पनवती. जा घेऊन जा घेऊ. कुठे चालला? फुकट आहे का? हा? अरे माझं पोरग फुकट दिन असं वाटलं का? कळलं. आणखी देईन, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या पुढं तुझं आणि बाळाचा काहीही संबंध नाही. कळलं? कळलं. आता आपला संबंध संपला. आता मी या मुलाकडे वळून सुद्धा बघणार नाही. लॉटरी लागली, लॉटरी. म्हणजे तू तुझ्या बाळाला याच्याकडे दिला. बर, मग तुझ्या बाळाचं पुढं काय झालं? याला ठावा असेल. खुड्या, अरे सांग की माझ्या लेकराचं काय केलंय? मस्त झालं ना पोळ. कमाल. खरंच ग वहिनी, काय चव आहे ग तुझ्या हाताला? म्हणजे मी एकदा करून बघितले होते परवाच, एवढे काही खास जमले नव्हते मला. तुझ्या हातचे पोहे टॉप. मला अजून दे. येस ते. अच्छा, धाकल्या जाऊ बहिणी केलेत का पोहे? किचन मधली समधी भांडी जरा बघून घ्यावी लागतील, समधी आहेत का नाही. बरोबर आहे ना? हा, अगदी बरोबर आहे. वहिनी, तुम्ही असं का बोलताय? कृष्णाने एकदा सांगितलंय ना हा विषय संपलाय म्हणून. प्लीज हा विषय पुन्हा काढू नका. अगं बरोबरच बोलतायत प्रिया. नाही, भांडी चेक करूनच घेतली पाहिजेत. त्यातली 4 भांडी शाली बहिणींच्या बेडखाली आणि 3 भांडी नंदा बहिणींच्या बेडखाली पाहिलीत मी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय प्रिया? जाऊबाई, हात काय बसला जरा बघा की. हो जरा वर बघा, भोजनकडं जरा वाकून बघा. हा काय आयटम आहे? दादा,
तुला असं वाटतंय का की तू तेजा आहेस? सॉरी. नाही नाही नाही, लेट मी पुट दिस राईट वे. तुला असं वाटतंय का की तू असली तेजा आहेस? म्हणजे तेजा मैं हूं, मार किधर है. भाऊजींचं नाव तेज आहे? असं पाहण्यात असं गप्प बसती का? ह्यांचा काहीतरी खेळ सुरू आहे. गप्प बघत बस, काही बोलायला नको, नाही तो व आपल्यावर शेकल. ह्यांचा काहीतरी खेळ सुरू आहे. गप्प बघत बस, काही बोलायला नको, नाही तो व आपल्यावर शेकल. अर्जुन, काय केलंयस तू? कुठे काय? अरे तू आरशात बघून नाही आलायस का आज? नाही पाहिलं मी आरशात. अरे काय बघून आलोय? काळ लागलंय तुझ्या गालाला. लागलं नाहीये, लावलंय. हा, फुल्ली मारल्यासारखं का केलंय पण ते? मुद्दाम. तुला आठवतंय प्रिया, आपल्या लहानपणी कृष्णही घराबाहेरच्या भिंतीवर फुली मारून ठेवायची? त्याचा अर्थ असा होता की तिन्ही सांजेला आहे ना वाईट शक्ती फिरत असतात. तर अशी फुली मारून ठेवली ना की त्यांना कळतं की बाबा आपल्याला इथे प्रवेश नाही. तसंच मला माझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या वाईट शक्तींना सांगायचंय की तुम्हाला इथे प्रवेश नाही. म्हणजे अगं, म्हणजे वाईट शक्तींना प्रवेश नाही. सोपं आहे. गुड, कळलं म्हणजे. नाईस. बरं प्रिया, मी निघतो आता ऑफिसला. अर्जुन, नाही तू जा ऑफिसला, फक्त ते पुसून जा. नाही ऑफिसला गेलास तर उगाच. मी सांगू का ऑफिस मधले लोक काय म्हणतील ते? गोरे गोरे मुखडे पे काला काला धब्बा. सावित्री मॅडम, नाईस आयडिया. असाच जातो मी ऑफिसला. अरे अर्जुन, ऐक अर्जुन, माझं चुकलं, खरंच माझं चुकलं. मी माफी मागते. मी परत असं नाही करणार, कधीच नाही करणार. फक्त असं नको जाऊस, ते पुसून जा. बस. काय होईल मी असंच ऑफिसला गेलो तर? तुम्ही आज जसे दात काढले ना तसे तिकडचे लोकही दात काढले. तेच तर मला नको ना अर्जुन, समजून का नाही घेतेस? अरे लोक तुला काही विचारणार नाहीत, बोलणार नाहीत, पण तुला बघून ते काय विचार करते, काय वाटेल त्यांना? काय वाटेल? अर्जुन सर तोंड काळं करून आले, जे ऑलरेडी झालेलं आहे. फक्त काहींना माहिती आहे, काहींना नाही माहिती. त्यापेक्षा आपण अगोदरच तोंड काळं करून गेलेलं बरं आहे ना. म्हणजे आज ना उद्या लोकांना कळणार आहे ना माझी बायको कोण आहे. ती चोर आहे, खोटारडी आहे, पिसवी आहे, हे कळणार आहे लोकांना. तेव्हा माझं तोंड काळं होणारच आहे ना. तो इन्स्पेक्टर त्याने मला येऊन सांगितलं की तू बुरटी चोर आहेस, तेव्हा माझं तोंड काळं झालंच ना. हां, आणि सगळ्यात महत्वाचं, तू माझ्या नाकावर टिचून जे सगळ्या घरच्यांना येऊन सांगितलंस ना, म्हणजे जो सत्य सांगण्याचा ड्रामा केलास ना, तेव्हाही मला तोंड काळं करावंच लागलं. काय आहे, आधी झालं होतं, आता मी स्वतःहून करते. अर्जुन ऐक, मला माहिती आहे मी तुझी गुन्हेगार आहे, पण मी कधीच तुझ्याबद्दल चुकीचा विचार नाही केला, कधीच नाही. म्हणून सांगते, प्लीज पोस. मला उशीर होतो. अर्जुन ऐक ना अर्जुन. आणि बाय द वे, तू पण ऑफिसला चल. मी तुझ्यासोबत. हो, नाही घरी बसून या सगळ्याबद्दल विचार करण्यापेक्षा ना माझ्यासोबत चल. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघ लोक माझ्याबद्दल काय बोलतात आणि काय विचार करतात. अर्जुन